अहो काहीतरी काय सांगताय? हाव रोमॅन्टिक. बर, स्त्रीला सगळ्यात महत्वाचा असतो तो तिचा स्वाभिमान. दागदागिने नसले तरी चालतात, इकडे कपडा लत्ता कमी असेल ना तरी सुद्धा चालतो, पण तिच्या नवऱ्याने चार चौघात तिचा मान ठेवायला हवा. त्याचं असं कुठलंही कृत्य नको की ज्याने तिची मान खाली जाईल. लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुमच्यामुळे माझी मान कधीही खाली गेली नाही. त्याचा अभिमान वाटतो मला आणि तुमचाही. आणि प्रेमाचं म्हणाल तर माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे जेवढं तुमचं तुमच्या आईवर होतं. तुमच्या कामावर, तुमच्या मेहनतीवर जेवढं तुमचं प्रेम आहे तेवढंच प्रेम माझं तुमच्यावर आहे. तुमच्या रागवले, रुसले, भांडले, तुमच्यापासून दूर निघून गेले, मला सोडून गेले, तरीही माझं तुमच्यावर प्रेम होतच. किंबहुना तेव्हा जास्तच होतं. I love you. दादा, अजूनही यांचा आनंद तसाच आहे. काय झालंय काय यांना? नेहमीप्रमाणे आपण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्यालाच त्रास होतो. तू जरा शांत राहणार आहेस का? तुम्ही बोलताय? हो, मीच बोलतोय. तरी नशीब आपल्या या आउट हाऊस मध्ये तरी राहायला दिलं. आणि ह्या जर तुझ्या कुरापती जर रावसाहेबांना कळल्या ना तर आपल्याला इथून सुद्धा बाहेर घालवून देतील. आणि मग आपल्याला पेपरची रद्दी विकत घ्यावी लागेल. कशाला? अंथरायला. प्लॅटफॉर्मवर, फुटपाथवर, एसटी स्टँडवर अंथरून झोपावं लागेल. म्हणून म्हणतो अंबिका देवी, आपल्या पोळलेल्या भाजलेल्या अहंकारावर चांगला 1 किलो बर्फ घाला. बरं झालं बाबा, लाईट आली एकदाच. नाही म्हणते मेणबत्त्या वगैरे लावून जेवण बिवण वगैरे माहोल क्रिएट झाला होता ना, एकदम छान. मोठी आई, तुम्हाला का भारी वाटतं ते माहितीये मला. दादा मेणबत्तीच्या मन प्रकाशात तुम्हाला आय लव्ह यू म्हणले ना. खरंच आजचा दिवस कधीच विसरणार नाही. आज दादांनी मला या घरात संबळ वाजवायची परवानगी दिली. आम्हाला सगळ्यांना तुमचे नवीन दादा दिसले. आणखीन एक गोष्ट कळली आज की आपल्या कुटुंबाला जर एकत्र ठेवायचं असेल ना तर हे असे गेम आपल्याला एकत्र खेळावे लागतील. हे हो, दर आठवड्याला असे खेळ खेळायला हवेत. होईल होईल. शिवाय नगरकर कुटुंबातली अनेक समीकरणं आता बदलणार आहे. तर त्या संदर्भामध्ये एक मीटिंग होईल उद्या. म्हणजे काय, मी, सारंग, युवराज आणि तू आपण 4 जण मीटिंग करणार. फक्त वेळ सांग, आम्ही एकदम वेळेवर हजर. नाही, ही मीटिंग फक्त घरातल्या स्त्रियांची असेल, पुरुषांचा काही संबंध नाही. जे आजपर्यंत या घरामध्ये कधी घडलं नव्हतं ते उद्या घडणार आहे. फक्त स्त्रियांची मीटिंग. मला बोलायचंय त्यांच्याशी. तर सर्व महिलांनी तयारीने या. उद्या सकाळी आपण भेटू. अगं आई, काय बोलणार आहेत काय माहिती.
तुम्ही असं का बघताय माझ्याकडं? मी चेक करतो. रोजच्या चेहऱ्यात काय चेक करताय? हा म्हणजे रोजचा चेहरा रोज नवीन वाटतो, ठीक आहे. पण आज मी हे चेक करतोय की हा चेहरा माझ्यापासून काही लपवत नाहीये ना. मला असं का वाटतंय की मी काही लपवलंय? म्हणजे सहज मी रेणुकाशी बोलत होतो तेव्हा ती पटकन बोलून गेली की दादा उद्या बायकांच्या मीटिंग मध्ये जे काही बोलणार आहेत ना त्याबद्दल तुला माहितीये. नाही, मला काही नाही माहित. तुला खरंच माहित नाहीये? खरंच नाही माहित. आणि म्हणे दादांची आणि माझी टीम आहे. याला काय अर्थ आहे का? तुमच्या टीम बॉन्डिंगच नाहीये. दादांनी सगळं तुला सांगितलं पाहिजे ना. ते ठीक आहे, पण मला एक कळलं नाहीये, तुम्हाला काय एवढी उत्सुकता लागली? अगं म्हणजे मला एकट्यालाच नाही, घरात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मुक्ता, तुला खरंच माहित नाहीये? मला खरंच नाही माहित. बर, ही उद्याचा विचार करते. उद्याचा? उद्या काय? काय दादा, तुम्हीच विसरला? उद्या जी बायकांची मीटिंग प्लॅन केली आहे ना तुम्ही, त्याचा विचार करते ती. आणि हीच नाही, सगळा महिला वर्ग या मीटिंगला घेऊन खूप एक्साइटेड आहे. आणि तर झोप पण लागत नाही. हो, माझं पण तसंच झालंय. मला किती हिंट मिळाली असते ना उद्याची, तर रात्रभर झोप नाही लागणार. नाही तर मला सांगा ना काहीतरी. अगं आई, तुला माहित नाही म्हणजे नवलच आहे. मी तर ऐकलं होतं की बायकांना त्यांचे नवरे सगळं सांगतातच. हे मला सांगतायत? वाट बघ. का तू विचारून बघ ना, तुला सांगते लाडकी लेकी. कितीही प्रयत्न केला तरी मी कुठलीही हिंट देणार नाही. जे काय आहे ते उद्या कळेल तुम्हाला. विचारायचं ना जरा. ए राव साहेबा, तू आम्हासनी काय मूक सभेसाठी बोलवलंयस का? हो, म्हणजे आम्ही सगळे उत्सुक आहोत की कशाला बोलवले तुम्ही आम्हाला. ठीक आहे, आता उत्सुकता फार ताणून न धरता सांगतो. आपल्या घरामध्ये, नगरकरांच्या कुटुंबामध्ये महिलांची मीटिंग होणं हे पहिल्यांदाच घडतं. पण मुक्ताला मी घरामध्ये संबळ वादनाची परवानगी दिली त्याच्या पाठीमागचं कारण माहितीये? कारण ती माझ्यापासून चोरून लपून संबळ वादन करत होती. हे मला अजिबात आवडलं. मला त्याचा खूप त्रास झाला आणि कौतुकही वाटलं. आणि तिनं ते तसं करू नये म्हणून मी तिला घरामध्ये संबळ वादनाची परवानगी दिली. हे करत असताना माझ्या मनामध्ये आणखीन एक विचार आला की मुक्ता जसं चोरून लपून आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करते, तसं घरातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये काहीतरी सुप्त इच्छा असतील ना. पण आपल्या घराची शिस्त, आपल्या घराचा कडक कायदा, नियम, माझ्याबद्दलची भीती याच्यामुळं तुम्ही त्यातलं काही करत नाही. पण उद्या तुमच्यापैकी कोणी मुक्तासारखंच लपून चोरून तुमच्या सुप्त इच्छा अशाच घराच्या बाहेर जाऊन जर पुऱ्या करू लागला तर ते मात्र मला आवडणार नाही. म्हणून मी आज हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलंय की आजपासून लपून चोरून काहीही करण्याचं कारण नाही. मी तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य देतो. बघा ना, तुझ्या ह्या स्वप्नाला आमचा तरी पाठिंबा आहे. थँक्यू आई. थँक्यू दादा. आणि आता आई बोल. माझी समधी स्वप्न पुरी झालीत बघ. रावसाहेबानं, माझ्या लेकरानं मला आई म्हणून हाक मारावी एवढीच एक इच्छा होती आणि ती बी त्यानं पुरी केली. आता समध्या इच्छा पुऱ्या झाल्या.
पर एक सल कायम मनात घर करून राहिली. बोल ना, कोणती? आजवर माझ्यामुळं तू लोक कलाकारांना नाव ठेवत आलास, त्यांचा अपमान करत राहिलास, तोंडाला येईल ते बोलत राहिलास तू. त्याची भरपाई म्हणून या समध्या लोक कलावंतांचा तू सन्मान करावास. एवढीच माझी मनापासून इच्छा आहे रे. तुझी इच्छा नक्की पूर्ण केली जाईल. माझ्या या घरामध्ये एक एवढी मोठी लावणी सम्राज्ञी, एवढी मोठी कलाकार माझ्याच घरामध्ये, आणि मी तिला ओळखूच शकलो नाही. तिचा मान सन्मान तर खूपच दूर, तिला 4 भिंतींमध्ये अडकवून टाकलं मी. इथे मिळेल तिथे तिचा सतत अपमान करत राहिलो, तिला सतत अवमानित करत राहिलो मी. माफ कर मला. नाही, पण आता नाही. आता मी तुझा सन्मान करायचं ठरवलंय. कुठल्याही लोककलेमधल्या उत्कृष्ट कलावंताला मी तुझ्या नावाचा पुरस्कार जाहीर करणार आहे. ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी चंद्राबाई नगरकर पुरस्कार. म्हणजे स्वयंपाक सुद्धा? स्वयंपाक सुद्धा. कपडे धुवायचे, धुतलेले कपडे वाळत घालायचे, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून देत ते कपाटात ठेवणे, जे आवश्यक आहेत ते कपडे इस्त्री करायला देणे. बरोबर. दादा, पण मी काय म्हणतो, त्यापेक्षा आपण काही दिवस घरात आणखी नोकर वाढवले तर? हो बरोबर आहे. मी काय म्हणतो युवराज, त्यापेक्षा आपण स्वतःच्याच घरामध्ये नोकरासारखे काही दिवस राबलो तर? हा बरोबर आहे, राबायलाच पाहिजे. दादा अहो खूप काम आहेत ना, जरा जास्तच होईल. ठीक आहे, तुम्हाला जमणार नसेल तर सांगा, मी एकटा ही सगळी कामं करू शकतो. नाही नको नको, आम्ही करतो. हो दादा, आम्ही करतो. बाकी आम्ही करतो म्हणजे काय, करायलाच पाहिजे. दादा, आम्ही सगळे कामं व्यवस्थित करू, तू अजिबात काळजी करू नको. ताबडतोब ह्या क्षणापासून कामाला लागा. चला पळा. ए, तू धुणं धुवायचं, हो. तू कपडे वाळत घालायचे, तू भांडे घासायचे, तू विसळायचे व्यवस्थित स्वच्छ. हा भाऊ, तू काय करणार? मी आहे ना, उरले सुरले कामाला. हो, तू पण यांच्या बरोबर. हो हो, पळा आता. चला चला पळा. अरे बाबा, 2 कांदे कापले तेवढे डोळ्यातनं पाणी आले. बायका कसं काय स्वयंपाक करत असतील रोज? दादा मी डोळे पुसू का? हा, नको नको. अहो पुसतो ना, थांबा ना. किती सांग भाऊ. हा नको का? काय झालं? मुलगा डोळे पुसतोय बापाचे, काय झालं काय? अहो तसं नाही मालक. अहो आत्ताच मिरच्या कापल्यात सारंग भाऊनी. अरे हो, नको नको, बोलतोच काहीतरी व्हायचं. बापरे, एवढे सगळे कपडे आता सुकवायचे पण का? हो. आणि समजा हवा नसेल कपडे सुकायला, तर हाताने हवा सुद्धा घालावी लागेल. काय हाताने हवा घालायची? अरे म्हणजे वेड्या, जखमेवर जसं आपण अशी हवा घालतो ना, तशी नाही. आपण हातामध्ये ते हे घेऊन हवा देऊ ना, काय म्हणतात, पंखा घेऊ ना. असा जमणार नाही. तुम्हाला घालायचं तर घाला हाताने. अरे गंमत केली रे तुझी. बघ कसं होतं युवराज, कामाची अजिबात सवय नसली ना, की मग असं कुठलंही बोलणं खरं वाटतं माणसाला.
बर, हे वॉशिंग मशीन कसं चालवायचं, कसं काय करायचं हे सगळं समजून घेतलंस ना तू? मी काय करू समजून घेऊन? समजून घेऊन काय करू म्हणजे काय? आज कपडे धुतलेस की नाही असेच रोज धुवायचे. हे असं बघून काय होत नसतं. आता बादल्या उचल, कपडे वाळत घालायला चाल. चल पाव बघतोय. माझं स्वप्न काय असायला हवं बरं? एखाद्या बाईचं काय असतं स्वप्न? म्हणजे लहानपणापासून काहीच कसं स्वप्न पाहिलं नाही. शी, मला बाई काहीच ठरवता येत नाहीये. हे झालं टोमॅटो, मिरच्या, कांदा, भाजी, बटाटा, लसूण पण सोललाय. दादा आता आपण भाजी बनवायला घेऊया. कशी कशी? अहो तुम्हाला नाही येत? किती वर्ष झाली ती भाजी बदलली होती, मला काय लक्षात पण नाही तरी. दादा आठवून बघा ना, तुम्हाला आठवेल. ट्राय करा ना प्लीज. तरी कशी पहिल्यांदा कढई ठेवतात. कढई मग आपण त्यात तेल ओतूया आणि तेल गरम करू. तेल गरम झालं की त्याच्या पुढे काय करायचं? पुढे रेणुकाची मदत घ्यायची. दादा रेणुकाची मदत. आता हळदी कुंकू ते घरी राहिले पण आणायला हवं होतं का? काय झालं? मी काही नाही, इतकं सगळं नसतं करायचं. असे नमस्कार केला झालं, कळलं? आता शेल्फ मार. म्हणजे काय मारू? काय झालं? चावी आहे बघ, हो, त्याची फिरवायची, गाडी सुरू होते, त्याला सेल्फ मारणं म्हणतात. झाली ना? आता खाली बघ, 3 पॅन्डल दिसत आहेत. डाव्या बाजूला आहे ते क्लच, मध्ये आहे तो ब्रेक, तिकडे आहे ते ऍक्सिलेटर रेस. बघ, बार झाला, खेळ खेळून झाला ना. आता क्लच पूर्ण दाबायचा आणि फर्स्ट गिअर मध्ये टाकायची गाडी. तू तोडशील ते. पडत नाही म्हणजे तू पूर्ण दाबलास का क्लच? हो दाबला ना तो. काय पूर्ण क्लच दाबायचा, मग गिअर मध्ये टाकायची गाडी. बोलू नका मला, एकतर येतो कॉन्फिडन्स जातो माझा. मी किती वर्ष गाडी चालवतो, तितकी मिनिटं पण नाही झाली मला गाडी चालवायची. मूळ स्वभाव आहे ना तो, असा पटकन जाणार नाही ना, वेळ लागेल त्याला. आता शांतपणे सांग. आता छानपैकी क्लच दाब आणि फर्स्ट गिअर मध्ये गाडी टाक. एक मिनिट. फर्स्ट गिअर कुठे आहे बघ, पूर्ण डाव्या बाजूला टाकले आणि अगदी प्रेमाने. आता हळूहळू क्लच सोडायला सुरुवात कर, गाडी पुढे जाईल. तुम्ही रेणुकाच्या आत्या ना? अगो भाई, बेची आहे तुम्ही इथे कसं काय? अहो आम्ही इथेच राहतो, तुम्ही इतक्या लांब आलात. अहो विठ्ठल मंदिरात आले होते हो जरा, म्हटलं येता येता भाजी घ्यावी म्हणून आले. या ना मग आमच्या घरी, इथून 5 मिनिटावरती घर आहे आमचं. हो का? नाही नको, राहू दे. म्हणजे आले असते मी, पण कसं आहे लग्नाआधी जावयाच्या घरी जाणं बरं दिसत नाही ना. त्यापेक्षा तुम्ही एक काम करता का, तुम्ही लग्नाची तारीख लवकरात लवकर काढा, म्हणजे कसं मला पण येता येईल. आम्ही केव्हापासूनच तयार आहोत, तुमच्याकडूनच लग्नाची तारीख काढायला फोन येत नाहीये. काय सांगताय? आणि आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय. गंमतच आहे नाही त्या ताई. एक सांगू का, आपल्या दोघींची ना गट्टी अगदी मस्त जमेल. हो. पण आता तुम्ही काय करा, घरी जा आणि पहिलं वेदच्या वडिलांना सांगा दादाला फोन करायला लग्नाची तारीख काढण्यासाठी.
हो, आता घरी गेले ना पहिलं काम हेच करते. नक्की करा. साधारणपणे काय होतं, लग्नानंतर सासू आणि सून यांच्यामध्ये फार छान मैत्रीपूर्ण नातं तयार होतं, पण तसं सासरा आणि जावई यांच्यामध्ये होत नाही. याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे की सासऱ्याला असं वाटत असतं की आपली मुलगी आपण त्या जावयाला दिली आहे, तिला कसलाही त्रास त्यांनी देऊ नये, म्हणून तो बिचारा जास्तीत जास्त आदराने त्याच्याशी वागत राहतो, बोलत राहतो. तर या भानगडीमध्ये ते मैत्रीपूर्ण नातं कुठेतरी हरवून बसतं. पण तुमच्या वेदच्या बाबतीमध्ये असं घडलं नाही, कारण वेद आधीपासून आमच्या घरी येत होता, त्यामुळे आमच्यामध्ये एक छान अशी मैत्री झालेली. आणि त्या मैत्रीच्या अधिकाराने मी त्याला सांगितलं की तू पोहे बनव. काय रे बाबा, काही चुकीचं नाही ना बोललो मी? नाही नाही दादा, तुम्ही बरोबरच बोलताय. आमच्या वेदला पण ना मस्करी करायची खूप सवय आहे. आई, मी मस्करी नाही करत आहे. म्हणजे प्लीज तुम्ही तशा अर्थाने घेऊ नका. मी रेणुकाला शब्द दिला, आणि मी जो शब्द दिलाय तो मी पूर्ण करणार. त्यामुळे आज मी स्वतः चहा आणि पोहे बनवणार. मी आलो. थांब वेद, मी पण येते तुझ्या बरोबर. तुम्ही थांबा, आपण ते मुहूर्त आणि बाकी सगळ्या गोष्टी बोलून घेऊया. अहो, तुम्ही कुठे निघालात? जे काय करायचं ते तिला करू दे की एकटीला. तुम्ही बसा इथे, आपण गप्पा मारूया. हे काय घडतंय? जे काही घडतंय ना ते अतिशय छान घडतंय. माझ्या आनंदाच्या उकळ्या मी दाखवू पण शकत नाही. आई, डोंट वरी. हे बघ, किचन मध्ये कुठे काय ठेवले ते मला व्यवस्थित माहिती आहे आता. अरे बाबा, पण तुला पोहे बनवता येतात ना? तेच तर. अहो, त्याला जमणारच नाहीये. बाबा, तसंही आम्ही दोघांनी घरातली सगळी कामं वाटून घ्यायचं ठरवलंच आहे. तर मी आता जाते वेद बरोबर. आणि आई, तुम्ही काळजी नका करू, मी अशीच कायम वेदची साथ देईन. आणि रेणुका लग्न झाल्यानंतर इथंच येणार आहे, मग कसं करायचं? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुमच्या घरातले नियम बदला असं मी अजिबात सांगणार नाही. आपण बदलण्याचा पुनर्विचार करायला काय हरकत? तुम्हाला सांगतो विश्वासराव, मी पण तुमच्यासारखाच होतो. तुमच्यापेक्षा जास्त कर्मठ, जुनाट विचारांचा, म्हणजे स्त्रियांनी हे करता कामा नये, ते करता कामा नये, अशा विचारांचा होतो. पण या मुक्तानी मला बदललं. पुनर्विचार करायला भाग पाडलं. आपण आपले विचार बदलल्यामुळं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो आपण. हे मला मुक्तानी शिकवलं. स्वातंत्र्य म्हणजे काय होतं? एखादा देश स्वतंत्र होतो असं नसतं. माणूस आपले जुनाट विचार सोडून नवीन विचार अंगीकारतो, तेही एक प्रकारचं स्वातंत्र्यच असतं. ती एक प्रकारची क्रांतीच असते. आपला जन्म फक्त एकदा नाही होत. जेव्हा जेव्हा अशी वैचारिक क्रांती आपल्या आयुष्यामध्ये घडते, आपली मानसिकता जेव्हा आपण बदलतो, त्या प्रत्येक वेळेला आपला एक पुनर्जन्म होत असतो. ही वेळ जशी सरत जाईल तशी पुढची पिढी याच्यामध्ये आणखीन आणखीन बदल घडवून आणतीलच. ही प्रोसेस आहे, ही चालूच राहणार. तर तुम्ही पुनर्विचार करायला काही हरकत नाही. हा बदल तुमच्यात खरंच मुक्ताने केलाय? 100% मुक्ताने. पण मी काय म्हणते, घरी सगळ्या सुखसोयी असताना, पैसा अडका असताना
मुक्ताला असं का करावंसं वाटलं असेल? म्हणजे बायकांनी घर सांभाळलं आणि पुरुषांनी बाहेरची कामं सांभाळली की घरात समतोल राखला जातो, आणि म्हणूनच मला असं वाटतं, सॉरी हा, माफ करा, पण मला या सगळ्याविषयी खूप कुतूहल वाटतंय आणि म्हणून मी सगळं बोलतीये. आणि मुक्ताने या प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक बाई म्हणून तिचा दृष्टिकोन मला समजेल. हा बरोबर आहे. आणि तसंही मन मारून प्रचंड पुरुषी अहंकाराचा त्रास सहन करून बाईला संसार करायला लावून ही गुलामगिरीपेक्षा सुद्धा भयान आहे. तसंच पुरुषांना सुद्धा स्त्रीचं का सहन करायचं? म्हणजे मी एकट्या पुरुषांना अजिबात दोष देत नाही. जर तुमचं एवढंसं पण पटत नसन तर वेगळं होणं कधी पण चांगलं. पण अशी घटस्फोटासारखी जेव्हा गोष्ट घडते तेव्हा पुरुष 4 पैसे कमवत असतो, जी स्त्री स्वतःच्या पायावर उभी नसते तिनं अशा वेळेस काय करायचं? हातात पैसा, नोकरी, काम, शेवटी आई बापाच्या आश्रयाला जायचं, लाचारीचं जगणं जगत राहायचं. पण ही स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असेल व ती मानानं जगू शकते, स्वतःच्या मुलांना सांभाळू शकते. आणि ही लाचारी टाळण्यासाठी स्त्रीनं फक्त घरात न राहता स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. मग ती श्रीमंत घरातली सून असली तरी. मग तुला काय वाटतं, घरात बदल केला म्हणजे समाजात पण बदल होईल, देश बदलेल? मला असं वाटतं सुरुवात ही घरापासूनच व्हावी लागते. म्हणजे जशी श्रद्धा आपल्या देवाऱ्यापासून सुरू होते, मग ती वारी दिंडी इथपर्यंत पोहोचते, तसंच. अच्छा, म्हणजे सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे. म्हणजे आम्ही वधू परीक्षा घेतली तर तुम्ही वर परीक्षा घेणार, बायकोनी भाजी केली तर नवऱ्याने भाकरी थापायच्या. म्हणजे आमच्या मुलांनी काही दिवस तुमच्याकडे राहायचं का? आणि मुलंबाळ झाल्यानंतर म्हणजे नवऱ्याकडं मूल सोपवून बायकोनी बाहेर कामाला जायचं? काय रावसाहेब, बदललेल्या नियमानुसार तुमचं घर कसंही चालतं, पण आमचं घर आहे तसंच चालणार. सध्या तरी आम्हाला बदलाची गरज वाटत नाही. आणि रेणुकाला आणि तुम्हाला हे चालणार आहे ना, कारण तिला तिच्या नवऱ्याच्या कुटुंबाची जी पद्धती आहे त्यानुसार जमवून घ्यावं लागणार आहे. जमेल ना रेणुकाला? मला असं वाटतं हे रेणुकाताई आणि वेदभाऊ ह्या दोघांनी ठरवायला पाहिजे. कारण शेवटी संसार त्या दोघांचा आहे. त्या दोघांच्या संसाराला ना तुम्ही पुरणार ना आम्ही. अरे गडबडलाच कशाला? मला खात्री आहे हे पोहे तूच बनवलेस. बर, आता वर परीक्षा संपली का अजून काय विचारायचंय? वर परीक्षा कसली हो? आळजाचा तुकडा सोपवणार आहे म्हणून काही शंका होत्या, काही प्रश्न होते, बस सहज विचारलं एवढंच. मग काय दिसलं तुम्हाला रावसाहेब? योग्य घरामध्ये मुलगी देतोय मी. आयुष्यभराची चिंता मिटली. बरं चला आता मग लग्नाची तारीख ठरलेलीच आहे, त्याप्रमाणे तयारीला लागूया. ज्या काही थोड्याफार पत्रिका छापायच्या आहेत त्या सगळ्याच तयारीला लागूया. चला. हो चला, आम्ही बाकीच्या तयारीला लागतो. वेद, रेणुका, तारी पुढे गेले तिचे म्हणून त्रास होतो तिला, बाकी काही नाही. सारंग, गाडी घराकडे घे. माझ्याजवळ येतेस का?
तू सरळ सांगितलंच आहेस तरी पाळी पुढे जाणं म्हणजे चिंतेची बाब आहे का आपलं हे नॉर्मल आहे? काही नाही, नॉर्मल आहे. होतं बायकांच्या बाबतीत कधी कधी असं. नाही, तुझ्या बाबतीत असं झालेलं मला कधी आठवत नाही. बरोबर त्या कामगारांना पगार द्यायची वेळ आली, तो दिवस आला की तुझाही तो दिवस यायचा. मला कसं कळणार? सांग म्हणे काय तुम्ही माझी तारीख कशा गोष्टींसाठी लक्षात ठेवली तुम्ही? अरे यार, तुम्ही काय डिस्कस करताय? म्हणजे हा काही चर्चेचा विषय आहे का असायला नको सारंग? पुरुषांची पण मतं असायला हवीत नाही या विषयावरती. वयाच्या 13-14 वर्षापासून ती मुलगी पुढे किती वर्ष काय काय सहन करते तुम्हाला समजायला नको? तरच थोडीफार स्त्री समजेल तुम्हाला. तुमचंही मत मांडा ना या विषयावरती, चर्चा करा जरा. आता यावर आपलं मत काय मांडणार? आई, आपण हे लग्न 9-10 महिने पुढे ढकलूयात ना. अगं जरा दमाने घे. दमच तर निघत नाहीये. एक मिनिट. मी काय म्हणतो की आपण सगळे फक्त अंदाज लावतोय ना, तर आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, सोनोग्राफी करू, मग कन्फर्मच होईल ना. येड्या, मुक्ताच्या चेहऱ्यावरची लालीच सांगतीया. कुणीतरी येणार ग. आपला अंदाज चुकायचा नाही. हो तरी पण सारंग, माझी 2, माधवीची 2 असे 4 बाळपण झालेत. एवढा नाही रे अंदाज चुकणार. मला ना माझ्या भाच्यासोबत खेळायचंय, खूप मज्जा करायची. ते भाची पण असू शकते. कोणीही असो, पण मला त्या बाळासोबतचे क्षण मिस नाही करायचे. आणि बाळाचं नाव मी ठेवणार. काय? अगं आत्या आहेस तू, बाळाचं नाव ठेवायचा मान तुझाच आहे. येस. बर, पुरे जरा मस्ती कमी करा, जरा तिला आराम करू दे. हो, मी काय म्हणतो, मी मुक्ताजवळ थांबतो, तुम्ही जा सगळे. दादा, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. वहिनीची काळजी घ्यायला मी आहे. फक्त काळजी घेऊन नाही चालणार, तिचं एंटरटेनमेंट पण करायला हवं ना, म्हणजे मन प्रसन्न राहील. मी छान किस्से सांगून ना वहिनीला खुश ठेवेल. अगं ऐक माझं, मी म्हणतोय, मी काळजी घेतो. अरे नाही, मी आहे ना दादा, मी घेते काळजी. 1 मिनिट, माझ्यापेक्षा चांगली काळजी वहिनीची कोणीच घेऊ शकत नाही. थांबा सगळे थांबा. हे आपलं सगळ्यांचं मुक्तार प्रेम आहे, त्यामुळे आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊया. चालेल सारंग? चालेल. मग एक काम करू, आपण वेळा ठरवून घेऊ. हो, मग ठरलं. सकाळ दुपार संध्याकाळ मी घेणार तिची काळजी. एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला होता. मुक्ताला दिवस गेले. आजी आजोबा होणार आहात तुम्ही. काय सांगता? हो. कुसुम, अगं मुक्ताला दिवस गेले. अगं बाई, आजी आज मी आजोबा होणार आहे. आणि मी मामा. हा मामा, गजमामा. द्या फोन द्या मला. फोन थांबा. मोठ्या मालकीन बाई, तुम्ही लई आनंदाची बातमी दिली बघा. मुक्ताला फोन द्या ना जरा. हो, मुक्ता आराम करते. डॉक्टरकडे घेऊन जाणार तिला. एकदा सोनोग्राफी झाली ना की खात्री होईल, आणि ते झालं की मग कळवते तुम्हाला परत. अहो, खात्री कसली असणारच आहे. तुम्ही बघा, आपण ते डॉक्टरकडे जाऊन आल्यावर कळवा बरं का. हो कळवते, करते फोन. काय आजीच आहे, आजीची मान उंच झाली बघ. आणि तुमचा तोरा पण बदललाय आजोबा. आणि माझा पण गजमामा. लई उपकार झाले देवी आई, लई उपकार झाले. बस पुरे आता. जुनं झालं ते सगळं. आता तुम्ही आत्ता जसे आहात ना तसे आम्हाला खूप आवडतात. फक्त तसे राहा. मी काय म्हणतो, झोपायच्या आधी एकदा मुक्ताला भेटून येऊया. मुक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा एकही तास तुम्ही सोडू नका. आता तुमची ही परिस्थिती आहे, उद्या नातवंड आल्यावर काय कराल?
काय करा तुला सांगू, नातू जर आला ना, मला नातू झाला तर मी ह्या खांद्यावर बसवणार त्याला, आणि जर नात आली तरी इथे बसवणार, आणि बा दुडगूस दिवसभर फक्त नातवंडांबरोबर खेळणार. सारंगला सांगणार की भाऊ आणि युवराजला घे आणि सगळे ते धंदा बिंदा सगळा तू बघ, सगळा बाहेरचा काय आपला फॅक्टरी तिथे, मी बाहेर पडणारच नाही, त्याच्यात लक्षच घालणार नाही, फक्त दिवसभर नातवंडांबरोबर खेळत बसणार. सगळ्यात छान आहे. स्वप्न बघताय ते छान आहे, पण काही स्वप्न झोपल्यानंतर बघायला पण ठेवा ना. चला आवरा, मी जाता. देवी आई, मुक्तानं आजपर्यंत खूप सोसलंय, खूप यातना भोगल्या, कष्ट उपसले. आता नको ना, किती सहन करायला लावशील तिला. एक संकट संपलं, दुसरं संपलं, तिसरं चालूच आहे. कधी परिस्थितीने त्रास दिला तिला, तर कधी माणसांनी, आणि त्याच्यात सर्वात जास्त त्रास मी दिला. छळलं तिला, तरी ती मात्र फक्त प्रेम करत राहिली, माया लावत राहिली. या सगळ्यातनं बाहेर काढ तिला. मला तिला पुन्हा एकदा पहिल्यासारखं हसताना खेळताना बघायचंय. माझं आयुष्य तिला देऊन टाक, तर तिला सुखात ठेव. या सगळ्या त्रासातून बाहेर काढ, आनंदी ठेव. काय सांगताय? हो ना, मुक्ता प्रेग्नेंट नाहीये, त्यामुळे तुझा प्लॅन तसाच राहू दे. तसंही मी तो कुठे बदलला होता. तुम्हालाच काय झालं होतं काय माहिती. नाही म्हणजे काय आहे, तिच्या पोटात बाळ होतं, म्हणून जरा मला तिचा जीव घ्यायचं म्हणजे पटत नव्हतं, काळजी वाटत होती ना. पण आता तसं काय नाहीये, ती प्रेग्नेंट नाहीये, त्यामुळे प्रश्नच मिटला. आता तिला डॉक्टरकडे घेऊन गेलेत, तिच्या पोटात दुखतंय म्हणून. काय आत्या, पण ती पार्टी पर्यंत बरी होईल ना? अगं उद्याच कुठे पार्टी आहे, अजून बरेच दिवस आहेत पार्टीला. नाही पण पार्टी पर्यंत जर तिला बरं नाही वाटलं तर मग ती कशी येईल पार्टीला, आणि मग माझा प्लॅन फ्लॉप होईल. तू लगेच एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस, आणि गडबडून तर अजिबात जाऊ नकोस. आधी डॉक्टर काय बोलतात ना ते बघूया ना. सवय तब्येत बरी नसेल की आई वडिलांची आठवण येतेच ना. बरं तुम्ही असं करता का, काही दिवसांसाठी इथेच येता का राहायला? मी पप्प्याला पाठवते तिकडे, म्हणजे कसं तुम्ही इथे सगळेजण असाल ना तर तिची तब्येत लवकर बरी होईल. हा खरे, पण डॉक्टर काय म्हणले हो? डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्यात करायला. सारंग मुक्ताला तिकडेच घेऊन गेलाय, तेवढ्यातच फोन करून घेते तुम्हाला. मी पप्प्याला पाठवते, तुम्ही तयार राहा. मग संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील, तोपर्यंत तुम्ही याल पण इथे. हा ठेवू मग फोन. काय म्हणले? अहो ते डॉक्टरांनी काहीतरी टेस्ट करायला सांगितलेत, संध्याकाळपर्यंत कळल काय ते. का? हा मालकीन बाईंनी आपल्याला काही दिवस तिकडे बोलावलंय. मुक्ताला लई आठवण येऊ राहिली आपली. तर मग आपल्याला जायलाच पाहिजे मग. चल चल आवरायला घेऊ, चल गाड्या पण भेटायला पाहिजे है ना. अहो ते पप्या भाऊंला पाठवणार आहेत आपल्याला घ्यायला. असं का? आई हा मला पण यायचे. अरे मी येते इथे राहून काय करू, मी पण येते. अरे बाळांनो, आम्ही आधी जातो ना तिथं आणि बघतो नेमकं काय झालंय, परिस्थिती काय आहे ते बघतो आम्ही. आणि इथं घराकडे बघायला पण कोणतरी पाहिजे का नाही. मी इथं घर सांभाळा, आम्ही असे गेलो आणि लगेच आलो, आहे का नाही कुसुम? डॉक्टर लवकर सांगा ना काय आहे रिपोर्ट. अरे जे काय बराच वेळ झाला, रिपोर्ट आल्यापासून अक्षरशः खूप टेन्शन आलं बा आम्हाला. नाही मी समजू शकते, म्हणजे मी म्हटलं की तिला कधीच मूल होणार नाही, तर ते ऐकायची तुमची तयारी आहे का? हे असं काही लिहिलंय का त्याच्यात रिपोर्ट मध्ये? शक्यता नाकारता येत नाही,
पण मला तुम्हाला विचारायचं आहे की सून म्हणून मुक्ताकडून तुमच्या काय अपेक्षा असते? नाही म्हणजे आता मी जे काय सांगितलं की ती आई होऊ शकणार नाही, तर तुमचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल? दृष्टिकोन काय असेल म्हणजे आम्ही इथे आलोय ते आमच्या सुनेसाठी नाही, आमच्या मुलीसाठी आलोय इथे. मुलगी मानतो आम्ही तिला. चिडू नका. ते असं काय विचारतात मला? एक मिनिट थांबा. मला सांगा, तुमच्या मिसेस गेली 25 वर्ष माझ्याकडे येत आहेत, तुम्ही कधीच त्यांच्या सोबत दिसला नाहीत बाजूला बसलेले मला? अहो नाही आलो मी. बरं नाही आलं सोबत, ठीक आहे, पण त्यांना फिजिकली किंवा कुठलाही त्रास होतोय का याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हा, तिने सांगितलंय मला. त्या सांगायच्या हो, पण तुम्ही स्वतःहून विचारलं का कधी? हो डॉक्टर, मी विचारलं काय आणि तिने सांगितलं काय? काय फरक पडतो? एकच आहे ना. फरक पडतो, खूप फरक पडतो. माझ्या नवऱ्यानं माझी चौकशी केली त्याचा बाईला खूप फरक पडतो. तर तुम्ही म्हणाल ही काहीतरीच बोलते, पण खरंच सांगते, छोट्या छोट्या गोष्टींचा खूप फरक पडतो. बाई समजणं सोपं नाही एवढं, बरं का रावसाहेब? ठीक आहे डॉक्टर बाई, ठीक आहे, मला मान्य आहे की मी माझ्या बायको बरोबर आलेलो नाही, पण आता मी आलोय माझ्या सुनेसाठी. तुम्ही सांगताय तिला मूल होऊ शकणार नाही, मग काय फरक पडतो? फक्त मूल जन्माला घालणं एवढंच त्या बाईचं आयुष्य नाही, तिला खूप काम असतात. तिचं काय? मी कुठे म्हणतोय काय, आम्हाला फक्त मूल हवंय, नातवंड हवंय. त्यासाठी जे काय करायचं असेल ते करूया ना. काय करायचं असेल, कुठले उपचार करायचे असतील, किती पैसा खर्च करायचा असेल, तो करायला तयार आहे मी. परदेशात जायचे का, जाऊया घेऊन, सगळं तयार आहे मी, पण आम्हाला मूल पाहिजे, नातवंड पाहिजे आम्हाला. मी एवढं करूनही मूल नाही झालं तर मग? मला सांगा, तुम्ही हे असं का बोलताय? काय आले त्या रिपोर्ट मध्ये? नाही आम्हाला कळलं पाहिजे, स्पष्टपणे सांगा बघू. हो, पण त्यासाठी बाई काय आहे हे कळायला पाहिजे. एकदम चुकीचा विचार करतीस तू. हे बघ, आधी हे डोक्यातून काढून टाक तुझ्या. देव कधी कोणाचं वाईट करू शकत नाहीत. आपण देवाला आई बाप मानतो का नाही? मग आई बाप लेकराचं वाईट करू शकतात का? उगा आपलं काहीतरी बोलायचं. हे सगळं बोलण्यापेक्षा देवाला प्रार्थना कर आणि माया मुक्ताला नीट कर म्हणावं. माफ करा, मी लई विचार करते म्हणून काही बाई माझ्या डोक्यात यायला लागलं, पण मला माई मुक्ता बरी व्हायला पाहिजे. आई, अंतःकरणापासून सांगतोय, मुक्ताला बरं कर. लोक आता काय वाटतील ते बोलायला लागलेत. मुक्ताने संबळ वाजवली म्हणून तिच्यावरती हे संकट आलं. असं कसं होऊ शकतं? संबळ हे तुझं आवडतं वाद्य आहे ना. तूही एक स्त्री आहेस, मुक्ता एक स्त्री आहे, मग तिने वाजवल्यावर संकट कसं येऊ शकतं? तूच मार्ग काढ आता ह्याच्यात. बरं कर मुक्ताला. सगळ्यांची तोंड बंद कर आई. आता आणखीन परीक्षा नको बघूस. या सगळ्यांना समजावून सांग, मुक्ताचं संबळ वादन हे शाप नाहीये, उलट ते वरदान आहे. माझी प्रार्थना मान्य कराई. मुक्तानं शेवटच्या श्वासापर्यंत संबळ वाजवली पाहिजे. अगं, रेणुकाच्या लग्नाची तारीख काढली आहे, आपल्याला तयारी सुरू करावी लागेल आता. आणि रेणुका, तिचं तर तुझ्याशिवाय पान पण हलत नाही. जिकडे तिकडे सदान कदा तिला तिची वहिनी हवी असते. अगं, आणि भक्ती, तिचं पण लग्न आहे ना? अगं मुक्ता, किती काम आहेत आपल्याला, खूप काम आहेत आपल्याला. आपल्याला तयारी सुरू करावी लागेल. तू पटकन बरी हो. माय हातात असताना तर आता बरी होऊन लगेच तयारी सुरू केली असती, पण माय हातात काहीच नाही. पण मी तुम्हाला शब्द देते, मी शेवटपर्यंत लढन. अजिबात हार मानायचे नाही. पण मला काही झालं तर? मुक्ता, अहो, देवाच्या मनात काय ते सांगता येत नाही. यार मुक्ता, प्लीज ना,
तुम्ही मला एक वचन द्या, मी माझ्या घरच्यांची काळजी घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, आपल्या भक्तीच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या, त्यांना तुमचा लय आधार वाटतो. आज मी तुझ्या समोर एक प्रतिज्ञा करतो. जोपर्यंत मुक्ता बरी होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही. अन्न पाण्याचा त्याग करतो मी, पण काही झालं तरी मुक्ता बरी झाली पाहिजे. आणि जर का तिला काही झालं नाही तर मी स्वतःला संपवून टाकेन. हा मुक्तावर अविश्वास नाहीये. भक्ती, वा मस्त. अरे आजचं जेवण म्हणजे एकदम ते हे झाले कसं म्हणजे अप्रतिम म्हणायचं का तुम्हाला? हा, वाटलंच मला. हे मागच्या वेळी पण ते याच शब्दावर अडकले होते म्हणून. खरंच हे असा एखादा छान पिये पाहिजे. मी बोलताना आपलं ते हे वगैरे असं अडकवलं की लगेच कोणता शब्द येतो तिने लगेच सांगायला पाहिजे. ओके, नाही म्हणजे तुम्ही शब्द समोर ठेवाल, पीए सुद्धा नेमाल, पण भाऊ काका तुमच्याबरोबर राहून जर तो पण ते ते हे काही ते हे असं करायला लागलं तर? अरे दादा, तुम्ही का नाही जेवत आहात? अगं नाही, भूक नाहीये मला. तुम्ही सगळे जेवून घ्या, मग जेवेन मी. हो, नका खोटं बोलू. एकदा खोटं बोललात ना की 10 वेळा खोटं बोलायला लागेल तुम्हाला. म्हणजे काय झालं? काही नाही, देवी समोर म्हणाले ते, जोपर्यंत मुक्ताचं ऑपरेशन नीट होत नाही आणि ती नीट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तुम्ही जेवून घ्या बरं. काय मग काय झालं? एवढं काय त्याच्यात मी जेवलो नाही आणि नवस बोललो तर? माझी पोरगी आहे ती, माझ्या मुलीसाठी मी नाही जेवलो, काय फरक पडतो? आणि मला माहिती आहे ऑपरेशन यशस्वी पार पडणार आहे आणि नंतर मी जेवायचंच आहे. मला आयुष्यभर जेवायचंय. या जेवणावरनं एक किस्सा आठवला. दादा, तुम्हाला पण जेवायची सवय लागली वाटतं. आमच्या फॅक्टरीमध्ये एक भिकू नावाचा कामगार होता. तो त्याची बायको अशी आजारी होती आणि ती बायको आजारी होती म्हणून तो एकदा नवस बोलला आणि सगळे असे कामगार जेवायला बसले होते. तर याचा नवस असा होता की मी बायको बरी होईपर्यंत स्वतःच्या डब्यातलं अन्न खाणार नाही. असं म्हटल्याबरोबर समोरच्या सर्व कामगारांनी आपापले डबे लपवले. कारण हा काय म्हणाला होता, स्वतःच्या डब्यातलं अन्न खाणार नाही, दुसऱ्याच्या खाणार नाही असं. त्या बायकोला बरं नव्हतं त्यामुळं घरून डबा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. असा असा भाऊने विनोद केलाय. आणखीन एक किस्सा सांगतो. असाच एक आमच्याकडे अजून भिकू सारखाच एक कामगार होता. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा ती स्कूटर घेतली आणि त्यांनी नवस बोलला तो देवाकडे. आपल्यामधनं संपूर्णपणे नवीन जीव जन्माला घालायचा ही देणगी निसर्गाने दिली बाईला. बाळ जेव्हा पोटात असतं ना तेव्हापासूनच आईशी बोलत असतं, तेव्हा त्याची भाषा आईला कळतेच. ते पोटात असतं तेव्हापासून आई स्वतःच्या घासामधला एक घास त्याला खायला घालते आणि ते जन्माला आलं की स्वतःचं दूधही पाजते. बाळाला नुसतं बघितलं, नुसती त्याची आठवण झाली ना तरी पाना फुटतो अगं तिला. त्याचं प्रेम, माया, ममता, त्याचं संगोपन हे सगळे कोर्स ते बाळ पोटात असतानाच आईने पूर्ण केलेले असतात. तू जेव्हा आई होशील ना तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला आपोआप मिळतील. आई, मुक्ता वहिनी आई होणार नाही असं म्हणाले त्या डॉक्टर. मी माझाही अंडाशय बहिणीला देऊ शकते का? ते
लिव्हर किडनी ट्रान्सप्लांट करतात तसं अंडाशय पण होत असेल ना? ते नाही माहिती, पण आधी तिला बरं तर होऊ दे. बहिणी लवकर बरी होत. नक्की होईल. चला जायचं ना झोपायला, तुझं दादा पण वाट बघत असेल तुझी. मी ही त्या मुक्ताच्या बाबतीत कधीच चांगला विचार करू शकत नाही. आज जी आपल्यावर परिस्थिती ओढवली गेली आहे ना, ती तिच्यामुळे. मान्य आहे तुम्ही चुका केल्या, पण या घरात तुमचा वारंवार अपमान झाला तो तिच्यामुळे. अरे मी तर दादाची सख्खी बहीण आहे ना. मला घरातून हाकललं. स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी असं वागताना काहीच कसं वाटलं नाही दादाला. कुणाकडून अपेक्षा ठेवतेस तू? त्या रावसाहेबाकडून? गेली 20 वर्ष ज्याने आपल्या आईला त्रास दिला त्याच्याकडून? अरे सावत्र असली तरी आई आहे गती, आणि तिने तुलाही जीव लावलाय. ज्याला आपल्या आईचा मान सन्मान राखता आला नाही त्याच्याकडून अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? हे दगडाच्या काळजाचा माणूस आहे तो रावसाहेब. त्याला नातीगोती काही माहित नाहीत, फक्त व्यवहार माहित आहे, व्यवहार. हो, आणि आपण सगळे आहोत का नाही? मुक्ताताईला काही नाही होणार, काही नाही होणार आपल्या मुक्ताताई. बघते ताई, असं कसं जमतं तुम्हाला सगळ्यांना? हे असं रडायला मला पण रडायचंय. कधीपासून प्रयत्न करतोय, मला आतून त्रास होतोय, पण रडायलाच येत नाहीये. तुमच्या सगळ्यांचं जास्त प्रेम आहे का मुक्ताताईवर? अरे आमच्या सगळ्यांचं प्रेम आहेच तिच्यावर, तुझं एवढं नाहीये बाबा. आणि ना, तू जर मनापासून ठरवलं ना की आपल्या मुक्ताताईला काही नाही होणार, तिला खरंच काही नाही होणार. खरंच काय नाही होणार? आपल्या मुक्तीला काहीच नाही होणार, काहीच नाही होणार. बीपी नॉर्मल आहे ना तिचं? हो हो नॉर्मल आहे. चला ओटी मध्ये जायचंय. देवी आईचा आशीर्वाद आहे. लढवई आहेस तू, कळलं? छानपैकी ऑपरेशन करून लवकर बरी होऊन परत ये. आम्ही सगळेजण वाट बघतोय तुझी. घाबरली नाहीयेस ना? गुणी बाळ. मुक्ता, नको काळजी करू बाळा. सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. सगळं नीट होईल. आणि मुक्ता, आपल्याला रेणुकाचं आणि भक्तीचं लग्न पण करायचंय. त्याची तयारी करायची आपल्याला. स्पर्धा जवळ आली आहे बरं बेटा. तुला संबळ वाजवायचं आहे. बापाचंच नाही तर तुझ्या सासरचं पण नाव तुला मोठं करायचंय. तुला मोठा संबळ वादक व्हायचंय बेटा. मला एकदा सगळ्यांना मिठी मारायची. हो, राजयोग आहे तुमच्या आयुष्यात. राजयोग, राजयोग. आणि हिच्या आयुष्यात 10 बाय 10च्या खोलीत राहणं जर राजयोग असेल तर मग बंगल्यात राहणं म्हणजे कुबरी योगच म्हणायचा, नाही का? हे बघा, भाग्यरेषा खोटं सांगणार नाही. आज नसेल पण उद्या नक्की असेल.
म्हणजे काय आहे ना, मी रोज सकाळी ना उठल्याबरोबर असं बोलते की आज सगळं चांगलं घडायला हवं, आज जे घडेल ते सगळं चांगलं होईल, आज जे घडेल ना ते सगळं सोपं होईल, आज सगळं चांगलंच होणार आहे, हे सगळं असं बोलते. पण ते सत्यात उतरेल का? म्हणजे तसंच काही होईल का? अहो, एक नंबर प्रश्न विचारला बघा, पण नीट समजलं नाही, जरा सोपा करून सांगता का? म्हणजे मी जो विचार करते म्हणजे माझ्या जे मनात असेल तसंच घडेल का? अहो 100% घडणार, 100%. अहो तुमची इच्छाशक्ती इतकी बलवान आहे ना की नियतीलाही त्याच्यापुढे झुकावं लागेल. अहो दुसऱ्याचं नशीब बदलण्याची ताकद आहे तुमच्यात. म्हणजे खरं सांगा, मी आज ज्या व्यक्तीबद्दल जो विचार केलाय ना तो खरा होईल. अहो तंतोतंत खरा होईल. अहो मनाचं काय सांगत नाही ताई, जे दोन्हीकडे दिसतंय ना तेच सांगतोय. अंबिके, जरा भूतकाळात डोकावून बघ, कधी काय मनात आणलं ते प्रत्यक्षात उतरलंय का नाही मग. आणि आता जो विचार करतेस ना त्याचं नेमकं उलटच घडलेलं आहे. काय करावं आता या माणसाचं? कधीतरी चांगला विचार करत जा. माझ्या भाग्यरेषेत जे काही वाईट ग्रह आहेत त्यांचं तोंड ह्यांच्यासारखं दिसतं का हो? अहो जोक नाही केला, खरंच बोलते मी. खरंच बघा जरा. तुम्ही एक काम कराल का? तुम्ही ना ह्यांचाच हात बघा. म्हणजे काय ना, माझी भाग्यरेषा इतकी चांगली असतं ना, इतक्या सगळ्या अडचणी कशा काय येतात ते तुम्हाला कळेल. बघा बघा, तुम्ही ह्यांचाच हात बघा बघू. माझा कशाला बघताय? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंय की तुम्ही सगळं माझं वाईटच सांगणार आहात. जरा चांगलं काहीतरी सांगा माझ्याबद्दल. हा हा. अहो प्रचंड उलटापालट या माणसाच्या आयुष्यात. अहो कमी कष्टात करोडो रुपये येतात आणि एका झटक्यात निघून जातात. अहो कमवलेल्या हातात राहत नाही, वरून डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अहो अंगी निर्लज्जपणा आहे म्हणून हा माणूस टिकून आहे. शेवटचं बरोबर सांगितलं त्यांनी. हेच, अगदी हेच होतंय. ह्यांच्या फुटक्या भाग्यरेषेमुळे माझ्या आयुष्यात चांगलं काही घडतच नाहीये. ज्योतिषी बुवा काय म्हणाले ते कळतंय ना. माझ्या मनात जे काही मी आणीन ना तेच होणार आहे. बरोबर. पण होत नाही ना, कारण तुम्ही. देवी समोर म्हणाले ते, जोपर्यंत मुक्ताचं ऑपरेशन नीट होत नाही आणि ती नीट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तुम्ही पण प्या ना. का? मला माहित आहे तुम्ही पाण्याचा एकही थेंब घेतला नसेल. जेवला तर नसणारच. तुम्ही पण पाणी प्या. मी नंतर घेईन, तू पी आधी. अहो नाही, तुम्ही घ्या. अगं आता तू बरी झाली आहेस, आता मी नक्की पिणार पाणी. हा, नको काळजी करूस, तू आधी पिऊन घे. मग मी काय, इथेच पाणी आहे, मी घेईन नंतर. लवकर बरं व्हायचं. तुम्ही प्यायला नाही पाणी? नाही, मी पिणार. तुझं ऑपरेशन यशस्वी होणं फार गरजेचं आहे. काही लोक मुद्दाम होऊन उगाच असं बोलायला लागले आहेत की संबळ वाजवल्यामुळं हे सगळं झालं. आणि म्हणून आम्ही सांगत असतो की बाईनी संबळ वाजवू नये, असे काहीतरी बडबड सुरू केलेली आहे लोकांनी. पण माझा अजिबात विश्वास नाहीये त्याच्यावर. तू संबळ वाजवलाच पाहिजे. मी तर म्हणतो लवकरात लवकर बरी हो, पुन्हा एकदा संबळ कांद्याला अडकव आणि देवी समोर उभं राहून सणसणीत संबळ वाजव. सगळ्यांची तोंड आपण बंद करून टाकू. माझे तर कान आतुरलेत तुझं संबळ वादन ऐकण्यासाठी. आई, काय नुसतं बघत राहणार आहेस का? ओवाळणार आहे, दृष्ट काढणार आहेस? विसरलेस बघ. हे पाण्याचा तांब्या कुठे आहे ग?
त्या घरची लक्ष्मी, या घरची सरस्वती परत आली आहे. सगळ्या संकटांवरती मात करून परत आली आहे. आता कसलाही त्रास नाहीये. फक्त आता ते काय बायोप्सीचे रिपोर्ट्स आहेत, एक 2-4 दिवसामध्ये ते मिळतील. पण डॉक्टरांबाई म्हणाल्यात की काही चिंता करायचं कारण नाहीये, तेही चांगलेच येतील. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली. घरातल्या स्त्रियांच्या आरोग्याकडं आपण कायम दुर्लक्ष करत आलेले आहोत. त्याचे हे परिणाम आहेत. दिवस रात्र आपल्या सगळ्यांसाठी त्या झटत राहतात, पण त्यांच्या आरोग्याकडे कोणी लक्षच देत नाही. त्यांचा मेडिकल चेकअपच होत नाही. त्यामुळे आता मी एक निर्णय घेतलाय, वर्षातून एकदा घरातल्या फक्त स्त्रियांसाठी एक आरोग्य शिबिर भरवायचं आणि सगळ्यांचा रेग्युलर चेकअप करून घ्यायचा. खरंच उत्तम निर्णय आहे तुमचा. म्हणजे बायकांना घरातच सगळं काम चालू असतं. भांडीकुंडी नीट हवी, स्वयंपाकाला चव हवी, या हो त्या हो, घर नीट हवं, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. नाही, खरंच चेकअप आवश्यक आहे. मला काय वाटतं, पण बायकांबरोबर घरातल्या पुरुषांचं पण एकदा चेकअप करून टाकूया ना परत. हा बरोबर आहे, आम्ही तयार आहोत सगळे. भाऊ काका, तुमच्या या आम्ही मध्ये आम्ही पण आहोत. चला, ठरलं तर मग या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला. वर्षातून एकदा घरातल्या सगळ्यांचा मेडिकल चेकअप होईल. देशमुखांचा फोन. हा बोला. हा रावसाहेब, वेद कडून मुक्ताच्या ऑपरेशन बद्दल कळलं म्हणून आम्ही हॉस्पिटलला आलो होतो तिला बघायला. मालक, तुमच्या सगळ्यांचा मी एकदा स्वीकार केल्यानंतर असं बोलणं, असं वागणं हे चुकीचं आहे, मलाही कळतंय. पण प्लीज मला समजून घ्या. रेणुकाचं लग्न तोंडावर आलेलं आहे. लग्न नक्की झालेलं आहे. आणि ही देशमुख मंडळी आहेत ना, ही फार संकुचित विचारांची आहेत. म्हणजे माझे व्याही असे आहेत हे त्यांना कळलं तर लग्नामध्ये विघ्न येऊ शकतं. म्हणून मी केवळ गप्प बसलोय. आणि मी हे जे काही वागतोय हे मला स्वतःलाही अजिबात आवडलेलं नाहीये. ते तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं तर ते मला सहन होणार नाही. म्हणून प्लीज मला समजून घ्या. अहो नाही, अहो मालक, आम्ही अजिबात तसा काही विचार करत नाहीये. आणि आम्हाला समजून सांगायची पण तशी काही गरज नाही. थँक्यू. आणि हा, मगाशी तुम्ही ऐकलत ना, संपूर्ण कुटुंबाचं मेडिकल चेकअप करणार आहे मी. हा, तर त्या तुमच्याही चौघांचा मेडिकल चेकअप करून घ्यायचा आहे. कळलं ना? जी मालक, तुम्ही जसं म्हणाल तसं. तुला माहितीये का, मुक्ताला भेटायला इतक्या घरचे आले होते आणि तेव्हा मुक्ताचे आई वडील इथे घरातच होते. मग पाहिलं का त्यांनी? नाही ना, समोरासमोर आलेच नाहीत ना ते. आणि समोरासमोर आले पाहिजे होते ग, खरंच मजा आली असती. नगरकरांची ना नुसती तारांबळ उडाली असती. कोणती बेटची आई हा केली तर प्रश्न विचारून ना नुसतं भंडावून सोडलं असतं नगरकरांना. पण तसं काहीच झालं नाही. त्यांना कळलं पाहिजे होतं खरं. दादा त्यांच्याशी खोटं बोललेत. हे मुक्ताचे आई वडील एक नंबरचे दरिद्री आहे. त्यांचा खानदानच दरिद्री आहे. तेव्हा घरात काय तमाशा झाला असता. तमाशा मिस केला यार. आत्या, आज जरी तमाशा मिस झाला असला ना तरी तमाशा हा होणारच. फक्त त्यासाठी पार्टीची वाट पाहावी लागेल. ऑपरेशन करून आलेस ना तू काल? अगं ती सुई आता ते तिच्या तुला टोचली पण नाही अजून, काय ओरडती उगाच? अहो नाही हो, मी घाबरते हो. मला ना लहानपणापासून असं इंजेक्शनची आणि सुयांची भीती वाटते. नका काय घाबरतेस? अरे हातात तलवार घेऊन रणांगणावर जाणारे तारा राणी, झाशीची राणी, त्यांच्या वंशात येस तू छोटेसे इंजेक्शनला घाबरते? अहो हवं तर हातामध्ये तलवार द्या लढायला, पण ही सुई इंजेक्शन नको नको नको. मग तुम्ही असं का नाही करत? तुम्ही माझ्या मुलाचं युवराजचं रक्त घ्या ना. अहो म्हणजे बरं होईल ना, माझंच रक्त आहे त्याच्यात.
माधवी डोळे मीठ अजून मुंगी चावल्यासारखं होतं बघ. अहो त्यापेक्षा दुसरा पर्याय बघा ना. हो दुसरा पर्याय कसा असू शकतो? काही नाही, कणभर सुई टोचतील, थोडस रक्त काढून घेतील, झालं लगेच. बाजू तू एक काम कर, तू असे डोळे बंद कर आणि डोळ्यासमोर असे रसगुल्ले, साजूक तुपातली जिलेबी, रसमलाई, बटर पराठा वगैरे असे सगळे पदार्थ आलेत असं समज आणि त्याच्या त्या मस्तपैकी काय म्हणतात त्याला सुगंधात रमून जा. उघड डोळे उघड. झालं हा झालं पण बाई बा झालं. अरे दामू, जरा आशाला सांग, हे सगळ्यांचं चेकअप झाला की सगळ्यांसाठी छानपैकी गवती चहा कर म्हणा. वय वय लगेच सांगतो. आणि तुम्ही पण द्या रक्त. वय साहेब. तुमच्या राहणीमानावरून लगेच कळतं ही लोक आमच्यातली नाहीये. त्यांचा पेहराव, झुकलेली मान, जोडलेले हात गरिबीची जाणीव करून देतात. हेच तर बदलायचे तर रक्तासारखं व्हायचंय. सगळ्यात ठणठणीत रिपोर्ट कोणाचा आहे सांगा? गेस कर ना, कोणाचा असेल? आजीचा. आणि शेवटचा आहे रेणुका. बेस्ट. दादा खरंच बरं झालं तुम्ही सगळ्यांचं चेकअप केलं. लई गरजेचं होतं. हो मुक्ता, आपण ना स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्षच देत नाही आणि मोठं आजार पण आलं की मग हे सगळं टेस्ट वगैरे करायला सुरुवात करतो. नाही पण बरं झालं आपण सगळ्यांनी टेस्ट करून घेतली. आता प्रत्येक वर्षी सगळ्यांची टेस्ट करून घेतली पाहिजे. ठरलं, दरवर्षी मेडिकल चेकअप होणार. आता सगळ्यांचे रिपोर्ट्स आलेले आहेत, चांगले रिपोर्ट्स आलेले आहेत. आता फक्त मुक्ताचे ते बायोप्सीचे रिपोर्ट्स यायचे. तर मला खात्री आहे, 100% खात्री आहे, ते उत्तमच येत. काका ते विश्वास नाही, तुमच्या सगळ्यांचं प्रेम सुद्धा. आयावर एवढं प्रेम करणारी, थोडं जीवापाड जपणारी माणसं असतील तर कुणाच्यात ताकद आहे त्या मुक्ताला कुठं घेऊन जायची. अरे कोण कुठं तुला घेऊन जाईल? अगं नशीब बी लढणाऱ्या माणसा संकटच असतं या. काय बी असलं तरी तुझ्या हिमतीला मानाचा मुजरा. ओके ओके ओके, आता बास झालं. सगळ्यांनी रडून घेतलं, टेन्शन पण घेतलं. आता आपण सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं. कारण तुमच्या लाडक्या रेणुकाचं लग्न आहे यार. यस, आपण ना धमाल करूया. धमाल सगळ्यांनी करायचीच आहे, पण त्या लग्नाची संपूर्ण तयारी बाकी आहे. ती करायला पाहिजे की नको? आता जरा सगळ्या कामांची तयारीची यादीच करू आता, काय काय राहिले ते. हा दादा, त्या काही मोजक्या पत्रिका छापायच्या राहिल्यात, तेवढं झालं की मग होईल. आपण शॉपिंग कधी करायची? करायचं, शॉपिंग वगैरे सगळं करायचं. हा चला थांब, ते आजच छापायला दे आणि पत्रिकेमध्ये काय लिहायचंय ते सारंग आणि वैजयंतीला विचार. हो दादा, ते करतोच. आणि आजच मी डेकोरेशन वाल्याशी बोलतो आणि फायनल करून टाक. हो. अरे हो, त्या डेकोरेशन वाल्याला घरी बोलू, त्याला सगळं घर दाखवावं लागेल. आणि दादा, ही रेणुका अशी काय पाहते चिडलेल्या मांजरी सारखी? नाही, त्याचं काय झालंय की आपण सगळ्यांना कामं वाटून दिली ना, आणि रेणुकाला काहीच काम दिलं नाही म्हणून ती नाराज झाली. हो ना? तू गेला.
कांता शेठ आज लय सिरियस पोस्ट घेतली, काय मिळे? विचार करतोय तुम्ही नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही असा काय विचार करताय बुवा? भक्तीच्या लग्नाचा. तिच्या लग्नाचं काय? अरे येड्या, आपण ठरवल्याप्रमाणे भक्ती आणि सोन्याचं लग्न होणार. लग्नाच्या पहिल्या रात्री भक्ती सोबत तुम्ही कुठे घबरातो का? आत्मारामला काय सांगितलंय आपण? अरे भक्तीला मोठ्या घरातून स्थळ आलंय, श्रीमंत घरातून स्थळ आलंय असं सांगितलं ना. बरोबर आहे. आणि आपला सुन्या सगळ्यात मोठा फाटका. मग त्यामुळे चांगल्या घरचं त्याला दाखवायला लागल. कांता शेठ बरोबर आहे, चांगल्या घरचं दाखवावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी सुन्याला चांगले कपडे घ्यावे लागतील. एकदम मोठी कार घ्यावी लागेल आणि सांगावी लागेल ही कार त्याचीच आहे म्हणून. आणि सगळ्यात आधी त्याच्या आई बाप भाड्यानं आणावे लागतील, म्हणजे आत्मारामला आणि अख्ख्या गावाला पटन तिचं खरंच मोठ्या घरात लग्न होतंय म्हणून. खरे म्हणजे भक्ती खोट्या नवरदेवा संगट खोट्या गाडीत बसून जाईन. मन मोकळं करावं. मोकळं केलं मी मन, तर काय गुन्हा केला? नाही, आता तुझं मन मोकळं करून झालं असेल तर फोन ठेव. नाही, आता फोन केला तर मुक्ताशी 4 शब्द बोलून घेईल म्हणतो. कसं ते नाही येत. मला बोलू द्या. मुक्ता, कशाला याच्या नादी लागतेस? तुम्ही माझ्याकडे फोन द्या. बोल कांता, कशासाठी फोन केलाय? तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होणार आहे. गेल्या वेळी आठवतं का, माझ्यासोबत तिचं लग्न ठरलं तर मांडवात येऊन तू लग्न मोडून पळाली. त्यावेळी काय करणार? यावेळी पण लग्न मोडणार का तू? शी, एवढा मार खाऊन तुरुंगात जाऊन अजूनही मास्क काही गेलेला नाही. मुक्ता, का आताच तू दुखण्यातून उठलीयस? शांत राहा. नाही, एक वेळ कुत्र्याची शेपूट सरळ होईन पण तुही नाही. हे मात्र खरं आहे. हे मात्र खरं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडेच. पण आता कुत्रा फक्त भोंकणारा कुत्रा नाही राहिला, आता तो चावणारा कुत्रा झालाय. आणि हा कुत्रा चावला ना तर इंजेक्शन घेऊन बरं नाही हो, माणूस अख्खा कामातून जातोय. जो लाजू झाला तो कुत्रा चावून मिळाला. आणि आता या कुत्र्याच्या डोक्यात काहीतरी करायला शिवशुभतायत. नक्की मनात विचार काय? विचार काय नाही, सध्या तरी तुला चिडवायचा विचार आहे. चिडली ना एकदम भारी दिसते तू. शेवटी तो दिवस आलाच, मुक्ताच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. बिचारी पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या तरी पार्टीला येणार आणि शेवटचा श्वास घेणार. हो ना, आणि तुला त्या पार्टीत बघून दोघांनाही प्रचंड मोठा धक्का बसणार आहे. म्हणजे पार्टीची सुरुवातच धक्क्यापासून होणार आणि शेवट तर प्रचंड मोठा धक्का. बरं माझा आधी ऐक, प्लॅन सक्सेसफुल झाल्या मला नक्की कळव. मला इथे पार्टी करायची आहे ना. हो नक्की कळवते. ए आत्या, पण तू ते युवराजला सगळं समजावून सांगितलंयस ना नीट? हो म्हणजे काय? ओके, पण तो वेळेवर पोहोचेल ना तिकडे? अगं वेळेवर पोचेल आणि कामही अगदी चोख पार पाडेल, तू काळजीच करू नको. काय मुक्तानी जी काय थोबाडीत त्याच्या वाजवली आहे ना, त्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमतोय, त्यामुळे आपलं काम अगदी चोख होणार आहे. खरंय. बरं चल आत्या, मला ना अजून तयार व्हायचे, मी आवरायला घेते. हा बाय. ओके, ऑल द बेस्ट. रावसाहेब, देशमुख साहेबांबरोबर माझे अलीकडेच संबंध आले, पण आपल्यातलं नातं खूप जुनं आहे. आपल्यात जे काही घडलं ते 4 चौघात बोलण्यासारखं नाहीच आहे. त्यामुळे मी काही बोलण्याचा संबंधच येत नाही. तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे. हा, पण तुमची मुलगी आर्या, काय तिने आजपर्यंत
किती थैथयाट केलाय तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तिच्याबद्दल मला तेवढा विश्वास वाटत. ते तुम्ही माझ्यावर सोडा. आशा करतो ते काही चुकीचं घडणार. काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे ते तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना क्रिएट करणार? आणि प्रतापराव काय नाही करणार, खात्री आहे मला. पण त्यांची मुलगी आर्या, तिची मला खात्री नाही वाटत. त्या तिथे मुक्ता आणि सारंग गेले, त्यांना बघून परत त्यांनी काही